ज्यावेळेस आपण या वरंब्यावरून चालत आलो, कोण कोण आलो चालत त्याच्यावरून वरंब्यावरून आलो? कोण तुम्ही आले? तुम्ही पण आले ना? वरंब्यावरून ज्यावेळेस चालत आलो त्यावेळेस आपल्याला पायाखाली काय जाणवते? गादी जाणवते. मी पाय वर खाली जर केले ना तर वरंबा जो आहे तो डायरेक्ट काय होते असा दबतोय गादीसारखा. जनरली तुमच्या वावरांमध्ये असं दबतो का? नाही. खालून कसा लागतो? कडक लागतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ही जमीन काय झाली? भुसभुशीत झाली. आता गावामध्ये सगळ्यात म्हणजे नंबर एक गहू आता हे असं. अच्छा, आम्ही आलोय म्हणून सांगताय? बघून घ्या जाणार येणार उभे राहतात का बरं? गहू वेगळा दिसतो. व्हरायटी कोणती पहिली विचार का? चांगला कुठल्या पिकाला का लोक काय विचारतो? व्हरायटी कुठली? पण हे नाही विचारत पोषण काय दिलं, कसं काय दिलं. बरोबर. उंची एकसारखी आहे. लोंबीचं प्रमाण अगदी तुम्ही जर खाली जर बसले अशी दिसत नाही तर आपल्या आणि गव्हा जर बघितलं सगळीकडे एकसारखी लेवल तर तुम्ही दोरी लावली जरी अशी एकदम एकसारखं तर ह्या इथला हा गहू आणि त्या कोपऱ्यातला गहू दिसतो बरोबर. आणि असं तुम्ही खाली जर बसले नॉर्मल खाली पायावर टेकून बघा तुम्ही. बघा तर खाली बसा. मोड केवढा मोडत बसा. मालक बसा खाली. बसा बघा गहू बघा कसा दिसतो. हे सरळ बघा कसं दिसतो. काका बसा खाली बघा कसा दिसतोय बघा बरं. म्हणजे असा बसून बघितलं कसं राहतं माहिती का? ज्यावेळेस गुरुच्या नजरेतून बघतो ना तेव्हा शिष्याला ते जे ज्ञान असतं रहस्याचं ते मालूम होतं. म्हणजे याची जी हाईट आहे ती पूर्णपणे अशी एक दोरीमध्ये. याचा अर्थ याची जमिनीची जी पोषकता आहे ती सुद्धा एका दोरीमध्ये एकसारखी. जमिनीमध्ये कुठलंही पीक आहे लहान मोठं काबर होतं. आता हे पाठीमागच पहा, एक पपईचं शेंडा फार मुरचंडून गेलाय, एकेचा शेंडा चांगला आहे, इकडे भरपूर पपई आहे, इकडे पपईच नाही. म्हणजे जमिनीचा स्तर जसा बदलला तसं झाडाचं आरोग्य बदललं. म्हणजे रासायनिक मध्ये जमिनीचं आरोग्य एकसारखं टिकत नाही. तुम्ही आता किती वर्षापासून शेती करता? 80 झाल्यापासून करते. असा गहू पहिली पाहिला होता पण एवढा नव्हता झाला. त्यात केला होता 17 पोती झालं. बरं मग गहू कसा होता? नाही असा होता का? तसा नव्हता एवढा. मग असा हा किती वेळ असं तर बुगे माणसं म्हणजे किती गुंठ्याला किती पोती झालं होते? 17 पोती झालं. 30 गुंठ्यात. 30 गुंठ्यामध्ये. आता हे 20 गुंठे. 20 गुंठ्याला किती होईल? काढले करणार आता काय करत. तरी पण एक अंदाज शेतकरी असतो ना, आपण अंदाज काढत असतो ना. 10-12 पोती होतील. म्हणजे उत्पादन वाढलं या वर्षी. 12 पोत्याच्या वर झालं तर मला पाठवून द्या ना असे देणार की. भेटला होता एकदम म्हणलं आमचा गहू असा वैदिक म्हणजे पूजेवर रासायनिक केला. बर तर तुमचा गहू मला सगळा भेटेल का? म्हणजे अजून वावरतच जोडीदार मागतील तर आता का बरं? खायला गहू नाही का गावामध्ये कुठं? आहेत की. मग तुमचं का मागतं? आमचाच मागते कोण रासायनिक नाही. म्हणजे लोकांना महत्व पटायला लागलं. तुम्हाला कुठे रोगराई दिसते कुठे? नाही. जर रासायनिकचा गहू असेल तर DAP युरिया टाका बरं त्याला. लगेच पिवळा पडतो, तांबेरा येतो, मवा पडतो. मवा नाही हा मवा नाही. काही आहे ना? आलाच नाही ना तुला? करमत नसेल तुम्हाला पण नाही आला म्हणलं करमत नाही औषध मारायला. म्हणजे मवा दिसला नाही कुठे तांबेरा दिसला नाही. कष्ट कमी झालो. आता ही ओंबी आहे, हे बघा कशी दिसते बघा. बघ बघ कशी दिसते. एकदम अशी प्लास्टिक सारखी एकदम अशी बनवली असेल. एखाद्या कलाकाराने ओंबी बनवली असं वाटतं. हीच नाही कोणती पण बघा. हे बघा. नाही तर तुम्ही ओंब्या जर पाहिलं ना त्या ओंब्याला असा आकार वाकार नाही राहत. अशा फेंगड्या राहतात, वाकड्या तिकड्या छोट्या असतात. बरं ओंबीची हाईट पण कशी एकदम मोठी. ज्यांची ही व्हरायटी तुम्ही त्यांना जरी दाखवली ना ते सुद्धा चकित होणार. फुटवा भरपूर आहे. प्रत्येक ओंबीला ताकद आहे. कुठं वाकला का कुठं? आता बघा एवढं आपण इथं मी इथून इकडे आलो असं सरळ करून दिला झाला सरळ. म्हणजे थोडक्यात केमिकलचा गहू जर पडला तर परत उभा राहत नाही. सगळ्यांना माहिती तो कमरेमध्ये कमकुवत राहतो.
माझा 5 एकर ऊस आहे देवराष्ट्राला एकदम मस्त म्हणजे एकदम मस्त. आणि ते वरचा जो भाग आहे तो सगळा म्हणजे सुपीक जमीन नाही आहे तिथं, हलकी जमीन आहे. सगळा मुरमाड जमीन. तरी पण ऊस एक नंबर आहे. ऊस इथं नाही आता दाखवा ऊस इथे पट्ट्यात नाही नाही अजिबात बघाय नाही ऊस. असं काय वेगळे पण तुम्ही? तुम्ही बघितल्यावर मग सांगशील म्हणजे हाईट किती आहे, किती ऊस आता 4 महिन्याचा आहे, डोक्याच्या वर असं एवढा आहे ऊस. एवढा होता? आमचा का नाही 4 महिन्याचा ऊस आहे, पण एवढा ऊस आहे आता. हा किती कांड्यावर आहे? हा 6-7 कांडे असतील आता कांडी केवढी? अशी पेर आहे ती आणि एक असं पेरा. कॉम्ब आहे ती. असं आत्ता का असं? हो बघा की बघा तुम्ही मी मगाशी पोहोचत म्हटलं बघा. तुम्ही इथून पाणी मागे ऊस करायचे किंवा आजूबाजूला लोकांचं असेल ना तिथे? असं ऊस नव्हतं झाला कधी आमचा तिथं. किती वर्षात? मी आता 12 वर्ष झाली तिथे रान करतोय हा. असा ऊस नव्हता खर्च काय कधी. डबल केला का? नाही नाही एकरी डोस आहे तो. हाय हो. आणि कृषी अजिबात करा असं नाही काही सुद्धा. ओके, अजून तुम्ही पण वापरता? होय. तुम्ही कशाला वापरलाय? वांग्याला वापरले, आता पपई आहे बरं कसं काय एक नंबर आहे. अशी पपई आहे का? पपई अशी बघायचं बघायला पपई त्यांची पण नुसती. आता गावात आमच्या इथे 4-5 प्लॉट आहेत, त्यांचा प्लॉट बघून येतो. बर ते दोघं पण वापरते ते शेजारी तुमचं काय ते पण पीक? शेजारी. पपईचे बर तुमच्या पपई कसं आहे? चांगले आहेत, काही प्रश्न नाही. यांना काय झालं मग? हे रासायनिक केमिकल आहे. केमिकल रासायनिक जरा वापरायचा. का बरं म्हणजे लोकांना हौस आहे का अशी पिकं करायची? मला तेच कळत नाही. लगेच रिझल्ट येते हो की रासायनिकचा. अच्छा, आणि लगेच जातोय बी पण? हा असं त्यामुळे येतोय बी आणि जातोय पण. केमिकल अजून वापरलेलं नाही सर आम्ही अच्छा, अजिबात. तुमची नाही किती दिवसाची पपई झाली? 7 जुलैला 7 आपण जुलैची लागण आहे आपली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 6 महिने झाले. बघून या नुसतं प्लॉट बघायसारखं आहे. ही किती महिन्याची असेल? ही 1 वर्ष दीड वर्ष होऊन गेले. वर्ष गेले. भाऊ वर्षून झालं सर. बरं तुमची पपईची एकदम एकदम लेवल असेल असेल एक लेवल होय. जसं गहू आहे तसंच एक सारखी लेवल. लेवल. पानं मी चमकतात. एक सारखी होय. लेवल विषय. फळझाडं झाली ना पानं आता? भरपूर आता असे फळ हा फळ साईज बघा इथंच आहे इथेच आहे. जवळच आहे. हा, रस्त्याकडला आहे. मिनिटाचं गेला असं रस्त्याकडलाच आहे. फुल आहे. बर रस्त्याकडे बर 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 शारीरिक कष्ट कमी झालं, बर खर्च निम्म्यावाला आमचा. बर बर 10,000 होत असला तर 5,000 वाला आहे आमचा खर्च आता. आणि उत्पन्न म्हणजे क्वालिटी डबल झाली. हा क्वालिटी डबल दर डबल. मार्केटला दर पण चांगला मिळतोय. हे काय म्हणताय? खर्च निमाळला होय, जा बरोबरच आहे की. आणि उत्पन्न डबलीने वाढलं. मी स्वतः बसून एकला झेंडू, बाकीचा 40 न 60 न होता, मी 100 रुपये किलो एकला. शेजारीच आता हा या- शेजारीच? हा या रानात का नाही हिनी वांगी गेलती हा देशी वांगी. हा 2.5 लाख रुपये झाले. ह्याच वा ती सांगते 10 वळी फक्त बसले. फक्त 10 सर येत होतं. 2.5 लाख रुपये झाले. अच्छा, आणि आता तुम्ही आणि आता इथं काय- जागेवर हा म्हणजे विकायला येऊन दिलं नेला. नाही ती. का बरं? मार्केटला दिलं नाही. तिथं जाग्यावर स्वतः व्यापारी द्यायचा हा किती रुपयाने गेली भाऊ? 60-70. जागेवर? आणि त्यावेळेला नॉर्मल वांग्याला तर काय होता? 2.5-3 रुपये 7 रुपये. म्हणजे तुमचा वैदिक असल्यामुळे जास्त रेट निघाला सगळा. क्वालिटी क्वालिटी पण होती आणि वांगीच तशी होती. पण देशी वांगीला थोडासा rate होता. जबरदस्त होती क्वालिटी. समजा आता एवढंच उत्पन्न काढायला आपल्याला जमीन किती वापरायला आली असती? बिघा तरी वापरायला असते ना. होय. 30 गुंठे म्हणजे 30 गुंठेचं उत्पन्न किती याच्यात निघणार आहे? 20 गुंठे. मग खत टाकताना मात्र 30 गुंठेच टाकायचं. कळलं का? तुम्हाला उत्पन्न 30 गुंठेचं मिळतंय ना, मग खतही 30 गुंठे. त्याचा फायदा काय होणार? जमीन पोत खराब नाही होणार. हा. तुम्ही 20 गुंठे जमीन मी 30 गुंठेचं उत्पन्न काढलं, जमिनीचं पोत काय होणार? खराब होणार ना. आपल्याला हे शिकायचं. एवढं शिकलं तुम्ही गणित. वैदिक मध्ये शेतकरी फसतो कुठे माहिती का? उत्पन्न जास्त येतं पण तो जरा थंड पडतो. उत्पन्न जास्त आल्यावर शेतकऱ्याने आणखी ऍक्टिव्ह झालं पाहिजे आणि डबल डोस टाकले पाहिजे. आलं तुमच्या लक्षामध्ये? 7 गुंठ्यामध्ये 265 किलो. हा हा ते यांचं होतं हा आमचाच होता दोडका. दोडका. किती गुंठ्यामध्ये? 7 गुंठ्यामध्ये. 7 265. गुंठ्यात 265 किलो. पहिल्यांदा 2 दिवस आड तोडत होतो मी. 1 दिवस आड 2 दिवस आड असं तोडायचं. पण आता रोज जरी आलं इथं तरी तोडायला माल हायच. काल निघाला 180 किलो. किती? 180 किलो. 7 गुंठ्यात 7 गुंठे. लोकांना अर्ध्या एकरात सुद्धा निघत नाही. 7 गुंठ्यामध्ये 7 गुंठे. एका तोड्याचा एका तोड्याला एका तोड्याला प्रत्येक तोड्याला किती 1 पैसे दिवस दिले आड 7 तोड. गुंठ्याचे? जवळजवळ 1-1.5 लाख रुपये झाले. काय 1.5 लाख वर द्यावं. लोक आणि उगाच rate पण एकराची एकदम पिकं कमी काढतो भाऊ. हा तुमच्याकडे यायला पाहिजे ट्रेनिंग घ्यायला. होय. 7 गुंठ्यात लखपती व्हा. हा आणि खर्च पण जास्त केला ना. 7 गुंठे म्हणजे गंमत आहे मोठी राव.
आमच्या टोमॅटोला सुद्धा आम्ही बघितले का नाही की टोमॅटो जर टणकपणा होता वरची साल वगैरे असे बुकीवर फुटत नव्हतं असं आणि आतमध्ये किती सॉफ्ट होता खायला. फुल भरलेलं अजिबात पोकळपणा शून्य. वैदिकची ताकद अशी आहे, बाहेरून फळकडक राहतं आणि आतून खायला नरम राहतं. ही त्याची ताकद आहे. तुम्ही गहू खाऊन बघा हा, ज्यावेळेस खाल त्यावेळेस तुम्ही माझी आत्ताची वाक्य आठवा. टेस्ट लागणार, पचणार लवकर, सॉफ्ट, खायला मऊ, चिकट नाही लागणार. असा तोडताना असा ते चरबट होतं ना, अजिबात नाही होणार. आणि ते चरबट होणं म्हणजे आरोग्याला घातक, कॅन्सरचं त्याच्यामुळे प्रमाण वाढतं. इंगडे घेतलं होतं मी हा, केमिकलवर. माझा खर्च झाला 70,000. किती गुंठ्याचा? हे 20 गुंठ आहे 20 गुंठ्याचा 70,000. केमिकलवरच सांग. बर बर. आणि मला मिळाले 58,000. सर त्यांचं अर्धा एकरसाठी वॉटर सोल्युबल एका वेळी 10-15 किलो देत होते अर्धा एकरला. तुमच्यासाठीच परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांची. तर हाय त्या बेडवरती मी हे घेतलं होतं कारले. बर. आणि ते वापरलं. ती एकदम पूर्ण कठीण झाली होती जमीन. बर. आणि पाय टाकलं की ह्याच्यापेक्षा खाली असं जात होतं. म्हणजे एकदम मऊ झालं, म्हणजे कडक जमिनीला मऊ पण आला, मऊपणा आला. म्हणजे सगळं क्षार तुमचे निघून गेले. म्हणजे त्याने 5 फुटावर लागण केली होती. हा. 5 फुटामध्ये एक झाड मेलंय, 15 फुटावर एक झाड. गॅप असा होता सर की म्हणजे आम्ही प्लॉट विजिटला आलो होतो पहिल्यांदा. ज्यावेळी म्हणजे कलिंगडाचं पीक झाल्यानंतर कारलं घेतलं. कारलं लावलं, यांनी काय असंच टाकलं होतं. आम्ही म्हणजे आता म्हटलं कशासाठी करायला लागले ते, असं आमचं हे झालं. तुम्हाला वाटलं इथं एक हे रोपटं, तिथनं पुढे 20 फुटाचा गॅप तरी सगळा भरून निघाला पूर्ण. त्याचा व्हिडिओ पण आहे सर आपल्याला त्या प्लॉटचा. वॉटर सोल्युबल तुम्ही जेवढा खर्च करतो ना तेवढाच खर्च करा. बरं, तुम्हाला आता समजा नाही ना अर्जंट जमत, सॉइल चार्जर मध्ये RNPH भिजत घालायचं. 1200 ml सॉइल चार्जर मध्ये एक पाकिट 600 ग्रामचं भिजत घालायचं R. दुसऱ्या 1200 ml मध्ये N न्यूट्री, तिसऱ्या 1200 ml मध्ये पेस्ट क्लिनर, चौथ्या 1200 ml मध्ये. बरोबर आहे. आता तुमचं समजा तुम्हाला क्वालिटी पाहिजे, परत एक 5वं करा Q क्वालिटी चार्जर. असे 6 लिटर तुम्ही सॉइल चार्जर जाईल. आणि हे एक, आणि त्याचं ड्रेंचिंग करा हाताने असं. इथं ड्रेंचिंग करून टाकायचं. एवढं झालं. सध्या किती झाड आहे तुमचे? 600 झाडे, 1200 लिटर पाणी करायचं. इकून 1 लिटर, तिकून 1 लिटर. ते पाणी अमृतजलचं करायचं. एवढा एक डोस करा आणि पोपई पहा, तुमची वरची शेंडे ना तरी बदलून. तुमचं नाव आणि इथं पत्ता सांगा. आनंद यशवंत पाटील तुपारी, मुक्काम पोस्ट पोलीस, जिल्हा सांगली. अच्छा, तुमचं पण सांगा. माझं नाव संदीप पाटील, मुक्काम पोस्ट तुपारी, तालुका पोलीस, जिल्हा किती आहे क्षेत्र, किती आहे टोटल? 20 गुंठ आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही गहू किती वर्षापासून करताय? आता पहिल्यांदाच केलाय. नाही गहू कधीच केलं नाही. ह्याच्यात नाही, वरच्याच होता. याची तुम्ही मागे कधीच केलं नाही का? केला होता 5 वर्षापूर्वी. केलं होतं ना. कुठली व्हरायटी ही श्रीराम 111. अच्छा, बर बर. एक तुम्ही गहू दाखवायला घेऊन आले आज इथे. काय मला तुम्हाला नेमकी काय वेगळे पण काय दाखवले? वेगळे पण म्हणजे हा पूर्ण बिना रासायनिक एसिडी वैदिक वरती केलेला आहे. म्हणजे केमिकल बिलकुल नाही. केमिकल, 0 केमिकल. म्हणजे आता चिमटभर सुद्धा केमिकल नाही. ज्यावेळेस आपण या वरंब्यावरून चालत आलो, कोण कोण आलं चालत त्याच्यावरून? वरंब्यावरून आलो. कोण तुम्ही आले? तुम्ही पण आले ना? वरंब्यावरून ज्यावेळेस चालत आलो त्यावेळेस आपल्याला पायाखाली काय जाणवते? गादी जाणवते. मी पाय वर खाली जर केले ना तर वरंबा जो आहे तो डायरेक्ट काय होतं, असा दबतोय गादीसारखा. जनरली तुमच्या वावरांमध्ये असा दबतो का? नाही. खालून कसा लागतो? कठीण, कडक लागतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ही जमीन काय झाली? भुसभुशीत झाली. याचा फायदा काय पिकाला? मग मुळ्या पसरायला. नंतर आपण रोपाला काय करतो? गादी वाफा करतो. कुठल्या रोपाला टाकायचा असला तर त्याला काय करतो? गादी वाफा करतो. कशा करता? जसं आपण लहान बाळाला आपण गोदडीवरती ठेवतो, त्याला बघा ती लहान बाळाला स्पेशल गोदडी शिवतात म्हातारी माणसं, जाड मऊ. कारण काय, ते शरीर नाजूक असतं ना. तसं लहान जे पांढरी मुळी असते, लहान रोपटा असतं, त्याला जमीन जेवढी तुम्ही भुसभुशीत द्याल तेवढं त्याचा विस्तार चांगला होतो. तीच जमीन त्याला जर मोठेपणी पण भेटली, त्याचा विकास काय होतो? आणखी वाढ चांगला होतो. आज तुमच्या गावामध्ये तो बदल दिसतो तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या परिसरामध्ये काय वेगळे पण काय या गावामध्ये? आता गावामध्ये सगळ्यात म्हणजे नंबर 1 गहू आता ही असं. अच्छा, आम्ही आलोय म्हणून सांगताय? बघून घ्या. जाणार उभे राहता का बरं? गहू वेगळा दिसतो. व्हरायटी कोणती पहिली विचार? चांगला कुठला पिकाला का लोक काय विचारतात?
व्हरायटी कुठली पण हे नाही विचारत पोषण काय दिलं, कसं काय केलं? पोषण काय दिलं हे कोणी विचारित नाही. बरोबर आहे. म्हणजे कोणी एखादा माणूस जर चांगला कर्तृत्वान दिसला तर कोणत्या जातीचा आहे असं विचारायचं का? नाही का तो जो माणूस आहे तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो का जातीने मोठा होतो? तसं कुठलंही पीक आहे त्याच्या पोषणाने मोठं होतं की जातीने मोठं होतं? हे शेतकऱ्यांना कधी कळणार नाही. हा व्हरायटीने फरक पडेल नाही असं नाही, परंतु पोषणच नसेल तर व्हरायटी काय करेल? ह्या गावामध्ये जनरली गावामध्ये लोक जाता येतात थांबतो तुम्ही म्हणतात काय कारण असेल? भाऊ चांगला आला या अशी म्हणते ते, मग त्यांनी सांगितले की असं तेच त्यांना विचारतो मी काय चांगलं आलं याच्यामध्ये. गव्हासारखं गहू आहे काय त्याच्यामध्ये? गव्हाची उंची मोठी आहे, लोंबी मोठी बरोबर आहे. एकदम म्हणजे. आणि वैदिक मध्ये म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये पण टिकत नाही. ऑर्गॅनिक मध्ये पण काही काही ठिकाणी बुचके तयार होतात, काही ठिकाणी मोठा होतो. पण वैदिकचं एक ताकद अशी आहे का सगळ्या पिकाचं आरोग्य एकसारखं. बरं. दुसरी गोष्ट तुम्हाला या ओंबीमध्ये काय वेगळे पण दिसतंय? प्रत्येक दाणा कसा दिसतोय पावर तुम्ही? भरगच आहे, टपोर आहे. टपोर आहे. म्हणजे फळशी ज्याला म्हणतात आपण की नाहीये फळशी की काही वांज जे असतं ना ते वांज नाहीच आहे दाणा, पोचटपणा नाहीये. मग पोचटपणा नसेल तुम्हाला उतार कसा येणार? जास्त येणार ना. पोचट नसेल तर जास्त नाही. मग आता हा जो गहू आहे हा गहू जे पंजाब सारखा पिकला असं वाटतं की नाही आता? पूर्वीच्या पंजाब सारखा आताच्या नाही. बरोबर आहे ना. पंजाब मध्ये गहू प्रसिद्ध होता तसं आता तुमच्या गाव कुठलं आहे तुमचं? हा बरोबर आहे. तुम्ही तुपाबरोबर आता चपात्या खा आता. हा आहे का नाही? गवारी पण म्हणा आता इथून पुढे गवारी तुपारी आहे का नाही? हा नाही पण आपलं गवारी म्हणून तुमच्यामुळे झालं तयार असं. म्हणजे असं जर प्रत्येकाचा गहू पिकायला लागला तर प्रत्येकजण गहू करेल का नाही? मग का करत नाही? उतार येत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे बाकीचं पीक परवडतं याच्यापेक्षा गहू नाही करत लोक, विकत घेऊ गहू. बरोबर आहे की नाही? तुम्ही केलाय गहू तर आता कसं वाटतंय? एक नंबर. काल सर एक ताकारी तुम्ही आता जे ताकारी म्हणून हा. गावात भेटला होता एकदम म्हणला, मी म्हणलं आमचा गहू असा वैदिक म्हणजे पूजेवर रासायनिक केला, बर बर. तर तुमचा गहू मला सगळा भेटेल का? म्हणजे अजून वावरतच आहे. जोडीदार मागतील तर आता का बरं? खायला खायला गहू नाही का गावामध्ये कुठं? आहेत की हो. मग तुमचं का मागतं? आमचाच मागते ते कोण रासायनिक नाही. म्हणजे लोकांना महत्व पटायला लागलं. बरं. दुसरी गोष्ट तुम्हाला काही रोगराई दिसते का? त्याला अशी म्हणजे रासायनिक अशी कोणतीच फवार नाही लावल्यापासून नाही. नाही तुम्हाला कुठे रोगराई दिसते कुठं? नाही. जर रासायनिकचा गहू असेल तर DAP युरिया टाका बरं त्याला. लगेच पिवळा पडतो, तांबेरा येतो, मवा पडतो, मवा नाही बरं का? हा मवा नाही. आहे काही? नाही काही. आहे ना. आलाच नाही ना. तुला करमत नसेल तुम्हाला पण नाही आला म्हणलं. हा करमत नाही माहिती. औषध मारायला म्हणजे नाही ना. मवा दिसला नाही कुठे, नाही. कुठे तांबेरा दिसला नाही. कष्ट कमी झालो. हा ना. कष्ट कमी झाले. केलंय औषध मारलंय. तरी पण पहिल्यासारखं कष्ट कमी झालं नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे फवारे मारले ते काय रासायनिकचे मारले का? नाही. मग काय मारलं? काय ते बाटली फ्रूट क्रॉप आणि फ्रूट क्रॉप मारलं. आणि instant charger. म्हणजे इन्स्टंट चार्जर, फ्रूट क्रॉपचं आणि क्रॉप हे मारलं. म्हणजे त्याला काय दिलं तुम्ही? ताकद दिली. आणि तिनं सॉइल चार्जर सोडलं होतं. सोडलं होतं खाली. म्हणजे केमिकल नाही ना काही दिलं. नाही काय दिली. मग मला सांगा इन्स्टंट चार्जर दिलं कसं वाटलं तुम्हाला? मस्त जबरदस्त. ते इन्स्टंट चार्जर मारल्यानंतर काय फरक दिसला? पान असे चकाकते एकदम. पानं आणि चकचकता आली. चकाकते होती. ओंबीला लष्ट झालं बघा. हा. आता ही ओंबी आहे. हे बघा कशी दिसते बघा. तिथनंच बघ बघ कशी दिसते. एकदम अशी प्लास्टिक सारखी एकदम अशी बनवली असेल. एखाद्या कलाकाराने ओंबी बनवली असं वाटतं. हीच नाही कोणती पण बघा. हे बघा. नाही तर तुम्ही ओंब्या जर पाहिलं ना त्या ओंब्याला असा आकार वाकार नाही राहत. अशा फेंगड्या राहतात. छोटे असे वाकड्या तिकड्या छोट्या असतात. छोटे बरं. ओंबीची हाईट पण कशी एकदम मोठे. मोठी. ज्यांची ही व्हरायटी तुम्ही त्यांना जरी दाखवली ना ते सुद्धा चकित होणार. फुटवा भरपूर आहे. प्रत्येक ओंबीला ताकद आहे. कुठं वाकला का कुठं गहू? आता बघा एवढं आपण इथं मी इथून इकडे आलो असं सरळ करून दिला झाला सरळ. म्हणजे थोडक्यात केमिकलचा गहू जर पडला तर परत उभा राहत नाही. सगळ्यांना माहिती तो कंबरीमध्ये कमकुवत राहतो. असं पीक पिकण्याचं कारण काय असतं तुम्हाला? एसिड टेक्नॉलॉजी. याला तुम्ही बेसल डोस काय टाकला? याला रूट चार्जर आपलं कृषी अमृत घातले किती बॅगा? 5 पोते. बरं. 20 गुंठे. म्हणजे असं काही नाही तुमचं दुकान आहे म्हणून तुम्ही नाही, काही बी दुकानाच्या टाकलं. हिशोबाने नाही. दुकानाच्या हिशोबाने नाही. म्हणूनच वापरलेलं आहे. शेतकरी म्हणून आम्ही वापरलेलं आहे. बरं. कृषी अमृत 5 पोती, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर 2 पाकिट. दोनच टाकले. हा 2 पाकिट. एक पेस्ट मायक्रो चार्जर, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, हेल्थ चार्जर आणि पेस्ट क्लिनर जो आपला RNP चा पुरा डोस वापरलेला आहे.
फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर आणि Spray केला. इन्स्टंट चार्जर एक फवारणी केली ते. बस हा. त्याच्यानंतर फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर आणि साईज चार्जर. याची एक फवारणी. याची आता लोंबी सुट्ट्या लागलं साईज चार्जर संपला आता विषय. लोंबीतनं बाहेरच्या टायमाला साईज आता काय करणार नाही तुम्ही? नाही करणार होता. आता जे काय करायचं ते माती करेल आणि वातावरण करेल. बरं मध्ये मध्ये पाऊस आणि धुकं आलं होतं, नाही काय काय प्रॉब्लेम नाही. आता जरा वाईटच झालं. स्ट्रॉंग पणा आला पिकाला हा? पण मालकाला पण. हे म्हणतात काहीच परिणाम नाही झाला बरं. पिकाला काय परिणाम झाला नाही वातावरणच परिणाम झाला बरं. वातावरण. म्हणजे वातावरण जर खराब झालं तर तुमचं पीक आणखी काय होतं? चांगलं येते. स्ट्रॉंग होतं. हे आम्ही नेहमी सांगत असतो. संघर्ष करायला जर लागला ना पिकाला तर पीक आणखीन आपलं वैदिकचं पीक चांगलं होतं आणि केमिकलचं पीक काय होतं? खराब होतं. हे नेहमी लक्षात ठेवा. वातावरण बिघडल्यावर केमिकलच्या प्लॉटमध्ये काय जातात? रोग, किडी, रोग. आणि वातावरण खराब झालं आपलं पीक आणखीन काय होतं? स्ट्रॉंग होतं. उलट ते जर खराब वातावरण जर जगलं ना तर त्या पिकामध्ये एवढे प्रकारची प्रतिकारशक्ती येते की आपल्याला खायला त्याची पौष्टिकता वाढते. पौष्टिकता काय होती? आणि वातावरण जर खराब नाही झालं त्याची पौष्टिकता थोडी कमी राहते. म्हणजे आपण बदललेल्या वातावरणाचं काय मानलं पाहिजे? आभार मानलं पाहिजे. हे शेतीचं गणित आहे. हे नवीन वैदिकने शिकवलेलं नवीन तंत्र आहे. पाणी किती दिवसांनी भरतो तुम्ही याला? 15 दिवसांनी. पाणी अजून कमी करायला पाहिजे. काय होते नाही, वाढ- आता ती असू दे ना. लगेच तुम्ही मागच्या पिकापासून वापरता ना याच्यामध्ये हा. वैदिक सगळं हो. हळूहळू पाणी काय करायचं? म्हणजे कमी मागच्या करायचं. पिकापासून नाही, आता 4 पिकं झाली आहेत. याच्यामध्ये पूर्ण वैदिक. वैदिक. त्याच्यामुळे तुमची जमीन दबते खाली. ही जमीन हळूहळू काय व्हायला लागली? सुपीक व्हायला लागली. अशा जमिनीमध्ये तुम्ही पाणी कमीत कमी वापरायचं. तुम्ही जेवढ्या कमी पाण्यामध्ये पीक ऊन पिकवता, लागले का नाही त्याला मऊपणा येतोय. काहीच बरोबर नाही. तुम्हाला एक सांगू का? वाऱ्यानं वार सुटतं दुपारचं. तुम्हाला एक सांगू का? आत्ता पण पडलाय कुठे? नाही पडलं. हा, म्हणजे मला परिणाम दाखवा. शक्यता नका सांगू. शक्यता पडणार नाही. हा, म्हणजे काय होतं आपल्याला एक लक्षात ठेवा. मऊ पडते उन्हात. नाही पडणार. हे तुमचा अनुभव फार जुना आहे. तो तुम्हाला त्रास देणार आहे थोडासा. कारण नाही आता बघितलं दुपारी आता लग्न आहे तर त्याला हे बघा त्याच्यावरती ते थोडे निसर्गाचे परिणाम व्हायलाच पाहिजे. अजिबात होणार ते लोखंड थोडी आहे. परिणाम होणार त्याच्यावरती. परंतु तुम्ही जे म्हणता तशी भीती बाळगायची नाही. गहू पडेल, नुकसान होईल. पाण्याचं कसं आहे बघा, तुम्ही जमिनीमध्ये खाली बघितलं ना, हे बघा खाली हात घातला ना ऊन लागते पण तडाकते. आता किती झाले पाणी भरून? 13 दिवस झाले आता ना. आणि तुम्ही किती दिवसांनी पाणी भरता? 15 दिवसांनी. तडाकते वाची 13 पडते. नाही तुमचं पाणी 15 दिवसांनी बरोबर. तुमची जमीन तशीच आहे आता. जे जमीन नाही 15 दिवसांनी पाणी काहीच अडचण नाही. पण माझं असं मत आहे अजून तुम्ही डोस वाढवायला पाहिजे पुढच्या पिकाला. म्हणजे त्याची जी गरज आहे ज्याप्रमाणे तुम्हाला ते उत्पन्न देऊ राहिलं त्या प्रमाणे थोडंसं डोस सुद्धा वाढवायला पाहिजे. समजा आता एवढंच उत्पन्न काढायला आपल्याला जमीन किती वापरायला लागली असती? बिघा तरी वापरायला असते ना. 30 गुंठे. म्हणजे 30 गुंठेचं उत्पन्न किती याच्यात निघणार आहे? 20 गुंठे. मग खत टाकताना मात्र 30 गुंठेच टाकायचं. कळलं का? तुम्हाला उत्पन्न 30 गुंठेचं मिळतंय ना, मग खतही 30 गुंठे. त्याची फायदा काय होणार? जमीन पोत खराब नाही होणार. तुम्ही 20 गुंठे जमीन मी 30 गुंठेचं उत्पन्न काढलं, जमीनचं पोत काय होणार? खराब होणार ना. आपल्याला हेच शिकायचं. एवढं शिकलं तुम्ही गणित. वैदिकमध्ये शेतकरी फसतो कुठे माहिती का? उत्पन्न जास्त येतं आणि तो जरा थंड पडतो. उत्पन्न जास्त आल्यावर शेतकऱ्याने आणखी ऍक्टिव्ह झालं पाहिजे आणि डबल डोस टाकले पाहिजे. आलं तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे आतापर्यंत तुम्हाला गव्हाचं समाधान आहे, वांग्याचं पण समाधान आहे. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याला जे समाधान पाहिजे उत्पन्नाचं ते मिळतंय की नाही? पहिले खर्च कमी होतोय, रोगराई कमी होते, उत्पन्नाची क्वालिटी सुधारते. आता हा गहू खायला इतर गव्हांपेक्षा 100%. तुम्हीच बुकिंग केली म्हणल्यावर चविष्ट लागणार. ह्यात दोडका होता. दोडका हा वांग्याच्या आधी. बर. वांग्यानंतर होता. वांग्यानंतर हा दोडका होता. तुमच्यापेक्षा त्यांना जास्त माहिती का तुमची? होय आता इथंच आहे आम्ही. शेजारीच आहे. शेजारी अच्छा. पडेल. बरं हे तरी सांगायला पाहिजे ना आम्हाला. दोडका असं चवीला होता बरं का. हा काय बोलायचं काम आहे. काय हो सांगा ना काय आता ती सांगते त्या आपलं दोडक्याचं कमीत कमी ह्या साईजचं होतं. लांब. कशानं पडला इच्छा सांगते. 1.5 फुटाचं. हा आणि वजन जास्त झालं. वजन पाऊस पडला लगातार 8 दिवस कंटिन्यू पाऊस राहिल्यामुळे काय झालं त्याला वजन इतकं झालं की ते पूर्ण बस दबलं खाली. म्हणजे तुमचा मांडव कमकुत होता हे ना का सांगू? मांडव तिथे काटे बघा. वैदिक मध्ये मांडव कसा लागतो? दणगट लागतो. बरोबर आहे ना? आता करूया. हा हा आता करू. हे याला म्हणताय मग. हा अनुभवाला तर करणार की. बरोबर आहे की नाही? एकदम मस्त. म्हणजे थोडक्यात तुम्ही केलेले पिकं याच्यामध्ये सगळी चांगली दांडगी दुंडगी आली आहे. ओके चालेल. सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगा तुमच्या अनुभवातून? पीक भरपूर येते, चांगले येते, एवढंच म्हणायचं. दुसरं काय म्हणणार? हा तेवढंच म्हणायचं आपल्याला. त्यांनी करावं का नाही करावं? करावं की हा
का तुम्हीच खावा फक्त वैदिकचं? खाऊन देते आमच्याकडे निघून दे म्हणून सांगितलं इकत तुम्ही अख्खे गावाला पुरायचे नाही ना. व्हायचं थोडं थोडं द्यायचं. तुम्ही सांगा, काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना? त्यानं एसीडी वैदिकनं जमीन सुपीक होते, हा. नंतर पिकामध्ये आपल्या उत्पादनामध्ये पण वाढ होते आणि वैदिकवर सर्वांनी शेती करावी. तुम्ही सांगा, येता का नाही शेतीमध्ये चक्करला? सांगा ना तुमचा अनुभव सांगा ना. पीक कसं वाटतंय, काय वाटतं तुम्हाला? पीक चांगलं वाटतंय, म्हणजे स्वतःचं रान बघायला छान वाटते. वा वा, बर. आणि दुसऱ्याचं पिकू देणार मध्ये बसता अनेक शेतकरी येतात, त्यांना त्यांचे तुम्ही अनुभव ऐकता, काय वाटतं तुम्हाला? त्यांना म्हणजे कसं रासायनिक वापरल्यामुळे त्यांचा खर्च जास्त झाल्यामुळं हा. त्यांना शेतीच करायची इच्छा होत नाही. आता मग आपले जे वैदिक कवळ आले ते शेतकरी किती खुश आहे पहा बरं तुम्ही. हो. हा, ते स्वतःहून वेळ काढून आले, इथं गप्पा मारायला आले, सांगायला आले. हे तर पाठी 30 आता त्यांची पप्पा बघूनच जाय तुम्ही 5 अच्छा, मिनिट. तुम्ही कधीपासून वापरता? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. तुम्ही हो मी 8 वर्ष झालो वापरतो. काय मत करता? म्हणजे पण एससीटी पासून वापरता? एससीटी नुसतं होतं की नाही पहिल्यांदा हा. तिकडनं तुमच्या कशा जुने आहेत? होय होय. ह्याच्यात ना आपल्या ते वांगीच्या माहिती. साईडला ते ह्याचं तुमची जमीन किती आहे सगळी? इथं 4.5 एकर आहे. आणि तिकडं? ती आता आम्ही करतोय की नाही ती जमीन 5.5 एकर आहे. बर, तुम्ही किती सगळी? 5 एकर तर पिकते 3 ते. एकर आहे. तुमची किती आहे तुमची? 3 एकर. अच्छा, तुम्ही पण करता का? कधीपासून? या वर्षीपासून त्याने आतापासून कोणत्या पिकाला केलंय? पपईसाठी केले. अच्छा, कसं काय? माझ्या अनुभव पपईसाठी रिझल्ट चांगला मिळालाय. हा, शेजारी पपई समाधानी आहे. हे- समाधानी. आधी शे घेत होते, ह्याच्यामुळं ह्यांचं बघून हे चालू चालू केलं. हा, केलं. व्हायरस तिकडे आला. हा, चुलत भाऊ घरातलाच आहे. व्हायरस तिकडे आला. व्हायरस इकडं भाऊ, भाऊ. हो काका, व्हायरस इकडे त्यांच्या आला. रानात व्हायरस नाही बरं का पपईला अजून. नाही एससीटीचा व्हायरस घुसला ना. त्यांचं व्हायचं त्यांचं. का हो, तुम्ही त्यांचं पीक बघता, केमिकलच वापरलं असतं तर काय फरक पडला? नाही फरक जाणवतो ना शेजारीचा. हा, शेजाऱ्यांचा फरक जाणवतो. अच्छा. त्यांनी गहू केलेला बर किंवा माळवं करते बर. किंवा झेंडू केलेला त्याचा फरक जाणवला आम्हाला. मग तुम्ही कारली बरोबर फरक कारली अनुभव आल्यावरतीच आपण माणूस हे होतो ना. बरोबर. अनुभव आल्यामुळे आम्ही केले. बरोबर आहे. आज यांचा गहू बघून काय वाटतं तुम्हाला? तिघा चौघांना छानच आहे एकदम, प्रश्नच नाही. बघा, यांचा गहू सगळा तुडला ना सगळा. उद्या सकाळी येऊन पहा, सगळ्याचा सगळा गहू आहे तसंच राहील. आता काय सांगावं, झालं माझं. गहू सगळं राहील बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा वैदिकचा गहू आहे. आणि एक लक्षात ठेवा, वैदिकचा गहू एवढा परोपकारी राहतो, दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवतो, परत उभा राहील. हा, बरोबर आहे ना? आता जरा हे झाले जीव खाली होतो. मोठा पडला. नाही शेती का नाही आमच्या गावात असं मला पण लय त्रास होता, असं पीक तुडवलं ना एखादं. माझे 2 वर्ष झालं मी वापरते सॉइल चार्जर. बर पहिल्यांदा सॉइल चार्जर चालू केलं. बर. सॉइल चार्जर पहिल्यांदा वापरल्यानंतर ते झाडाच्या मुळ्या वगैरे एवढ्या चांगल्या वापरल्या की आता 2 वर्ष झालं कंटिन्यूस मी पहिले 5-5 लिटर न्यायचे. हा, आमचे मित्र मला म्हणायचे 5 लिटर काय नाही तुमचं क्षेत्र आहे 20 लिटर नाही. आता मी 20 लिटर नेतो. मी जर 8-10 दिवसाने 1-1 लिटर एकरीला माझं सोडत राहतो. कशाला? कुठल्या पिकाला? टोमॅटोच असतो माझा. बर. त्यानंतर कृषी अमृत पण वापरले. कृषी अमृतचा पण रिझल्ट 1 नंबर चांगला आहे. तुम्ही हॉटेलमध्ये एक डिश खाऊन पाहता फक्त. हा, आणि टोमॅटोचं पण कसं होतंय कृषी अमृत आणि सॉइल चार्जर मुळे पण जास्त टोमॅटोचा टणक पण तुम्ही जास्त. त्यांची थाळी का नाही खाऊन नाही, पाहत? यांचं रासायनिक वरती एवढा जीव होता ना की ते रासायनिक म्हणजे मी बदलू शकत नाही. बा, एवढं ठाम. थांब फिक्स. मग आता हो, आता थोडा जीवात थोडा डायव्हर्जन व्हायला मन थोडस बदलायला लागलं का? बदलायला. बरं, मला एक सांगा, मग तुम्हाला तेच म्हटलं मी, त्यांचे तुम्ही एक डिश खाता तर डायरेक्ट त्यांची थाळी खा ना. वैदिकची थाळी नाही खा. वापरतोच की मी त्यांचं. त्यांची 100% वैदिक थाळी खा. दुसरं काही मिक्स नाही करायचं. प्रयत्न चालूच आहे तो आता. नाही, एक पीक करा कुठलं तरी. आजकाल कंपन्या एवढं झाले आणि औषधं एवढं झाले की कोणचं वापरायचं आणि काय वापरायचं डोक्याचा पार लागला, बरोबर. मेंदूचा चेंदा होऊन जातो. अशा परिस्थितीमध्ये खरं खोटं कसं ओळखायचं? नाही, शेतकऱ्या जरी कशी जरी असला तरी शेतकऱ्याने एकदा वापरलं की त्याला लगेच समजून जातो. आपण कधी मार्केटमध्ये असे प्रोडक्ट आहे का वापरल्यावर एकदम भारी होतं 8 दिवस, नंतर परत डंप पडून जातो. पण ह्याचा रिझल्ट कंटिन्युअस टिकून होता. आमच्या रानातली जमिनीची माती वगैरे सुद्धा एकदम मऊ आहे. फरक काळच रान आहे आमचं सोडा. हा हा, पण जे रासायनिक त्याच्यावर टणकपणा यायचा तो असा एकदम भुसभुशीत माती आहे. म्हणजे जमिनीचं जे प्रतवारी ती पण सुधारायला लागली. सुधारायला लागली. म्हणजे तुम्हाला पुढच्या पिकाला परत फायदा आहे ना हा, मागच्या पिकाचा. मी आता पहिल्या कंपोस्ट वगैरे टाकायचो कारखान्यात, ते आता बंद करून कृषी अमृतच करतो. आपलं मी काय करतो, टोमॅटोचं कसं माझा जास्त हेवी उत्पन्न निघतं ना. 20 गुंठ्याला मी जवळपास 20 पोती कृषी अमृत टाकतो. बर बर, 20 परत गुंठ्याला? हा, बर. एका वेळी माझे 20 वळ व्हायचे एका सॉइल वेळी किती जातं सगळं? हा, सॉइल किती जातं सगळं? सॉइल चार्जर बघा माझं पहिलं केलं आता 20 लिटर घेतलंय 2-3 महिन्यापूर्वी, तर संपत झालं माझा. माझं कसं असतंय, मी 8-10 दिवसाला जेव्हा खत सोडतो हा, ते प्रत्येकी माझं कसं एकरी 1 लिटर मी सोडतच राहतो. 8-10 दिवस झालो की सोडतोच कंटिन्यू. तुम्ही एससीटीचे फॅन होऊन गेले बघ. सॉइल नाही, चार्जर मुळ्या वगैरे भरपूर एवढ्या सुटल्या का नाही मी बघितलं. सॉइल चार्जर किंवा मायक्रो चार्जर आणि तुम्ही ते मायक्रो रायदा दिलता तो, त्यांना सुद्धा मुळ्या भरपूर सुटल्या. बर बर. उत्पन्न किती निघालं होतं?
उत्पन्न तसं भरपूर निघतं. टनेज, उत्पन्न फक्त टनेज. मार्केटचा रेट टनेज किती आपल्या निघालं? टनेज त्यांचं आता या टमाट लावले कमीत कमी 130 टनाच्या आसपास गेलं तर मागच्या वेळी जे केलं आम्ही आता मागच्या हा. म्हणजे जवळपास 60-70 गुंठ रान आहे माझं. बर 100 टनाचा क्रॉस झालं पण रेट नव्हता त्यावेळी. तरी पण माझं सगळं पैसे निघून मला 1-2 लाख रुपये राहिले त्यात. किती मध्ये 60 गुंठे 60-70 गुंठ रान आहे. 70 गुंठ 100 टनाच्या वर तुम्ही गेलो. वैदिक करा ना, 100% वैदिक केल्यावरती तुम्हाला स्पेशल मार्केट मिळाल ना. मार्केट फक्त शेतकऱ्याच्या हातात ना. शेतकरी नाही उत्पन्न करू ना. हे करतो. बघा ऐका, तुम्हाला सांगतो मी, कोल्हापूरचा शेतकरी आहे वांग्याचा, मार्केट किती पण होऊ द्या, त्याचे वांगे 40 रुपये किलो फिक्स आहे. ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या, नाही तर नका घेऊ. नाही, वांग्याचं कसं होतंय, एक उदाहरण सांगितलं हा, तुम्हाला मी, बरोबर. उदाहरण सांगितलं. तुमचा दोडका होता, टेस्ट कशी होती? टेस्ट एक नंबर. तुमच्या दोडक्याची टेस्ट कशी होती? बरं टेस्ट आता तुम्हाला मला सांगा, हा गहू आहे, गहू तर सारे दुनियेत बी आहे, नाही, यांचं मी गहू पण का येणार बनवणार? यांच्याकडं. पहा आता. तुम्हीच कारण नाही. ऑर्गॅनिकच आहे ना. कारण आता जो येणार तरी संध्याकाळचा कापून द्यायचा. आपल्याकडे जो येणार काटुके खालत नाही काटू कापून अरे खुर्ची बिर्ची उंबाई दे का? हा बर. म्हणजे तुम्हाला मला सांगायचं काय माहिती का, की हा नुसता ऑर्गॅनिक नाहीये, याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे. तुम्ही खाऊन बघा, हा गहू तुम्हाला ग्लुटेन असतं ना, ग्लुटेन ते चिकट चिकट राहतं बघा, ते याच्यात तुम्हाला जास्त भेटणार नाही. हा याची चपाती एकदम सॉफ्ट राहणार, शिळी जरी पडली तरी मऊच लागणार. तुम्ही हे प्रयोग करून बघा याचे. आता मला काय माहिती आहे का, तरी पण मी का बरं सांगू राहिलो, व्हरायटी माहिती नाही मला, पण मलाही माहिती आहे व्हरायटी कुठली असू द्या, गाडी कुठली असू द्या, आपल्या पेट्रोल बी दम असले, आपण सांगणार पॉवर कसा मिळणार ते. खरं खोटं आहे. टोमॅटो सुद्धा आम्ही बघितले का नाही, की टोमॅटो जो टणकपणा होता वरची साल वगैरे अशी बुकिंग फुटत नव्हतं असं, आणि आतमध्ये किती सॉफ्ट होता खायला. फुल भरलेलं, अजिबात पोकळपणा शून्य. वैदिकची ताकद अशी आहे, बाहेरून फळकडक राहतं आणि आतून खायला नरम राहतं, ही त्याची ताकद आहे. तुम्ही गहू खाऊन बघा, हा ज्यावेळेस खाल त्यावेळेस तुम्ही माझी आत्ताची वाक्य आठवा. टेस्ट लागणार, पचणार लवकर, सॉफ्ट, खायला मऊ, चिकट नाही लागणार. असा तोडताना असा ते चरबट होतं ना, अजिबात नाही होणार. आणि ते चरबट होणं म्हणजे आरोग्याला घातक, कॅन्सरचं त्याच्यामुळे प्रमाण वाढतं ग्लुटेनमुळे. म्हणजे ती गोष्ट आता आपल्याला काय होणार, तुम्ही ऐकलं असेल ना, पंजाबच्या गव्हामुळे कॅन्सर होऊ राहिला. नाही, पंजाब असू दे किंवा मध्य प्रदेश असू दे, तिथं अति प्रमाणात पंजाबला वगैरे केमिकल वापरलंय की नाही. म्हणून ते आणि तोच काय होतंय, आता सुद्धा आम्ही दुकानात घेताना एकदम फाईन क्वालिटीचा जो गहू घेतो, तो मालवाचा किंवा तिकडले होतो, तो आपण नुसता दिसायला चांगला आहे, पण त्यातनं पौष्टिक तत्व कमीच मिळते. बरोबर आहे. कारण रासायनिकचा एवढा भरमसाठ वापर केला जातो पंजाबमध्ये. 50 मिली औषध मारा म्हटले की त्यांचे शेतकरी ऑटोमॅटिक 100 मिली मारते का डबल मारायचं. त्यामुळे एवढं वाढलंय पंजाबला. आणि मग त्यांनी जमिनी विकल्या गेले ना आता पंजाब मधनं कॅन्सर एक्सप्रेस एक चालते. मग तेच ना, मग कॅनडाला गेले, ऑस्ट्रेलियाला गेले, ती वेळ आपल्यावर येणार नाही, हे व्यवस्थित वापरतो. बरोबर आहे ना. लागवड कधी केली याची? पेरणी 2 तारखेला केली होती. 2 महिना 2 महिने झाले. 2 महिने झालं कम्प्लीट आता. 2 नोव्हेंबरला केली. डिसेंबर जानेवारी 12 दिवस झालं. 12 दिवस 2 महिने 12 दिवस. नोव्हेंबर 72 दिवस. 72 दिवसामध्ये गहू असा राहतो का? असा राहतो. नाही राहत नाही, ऑर्डर येणं राहत नाही. 90 दिवस येतो. 90 दिवस म्हणजे 18 दिवस गहू तयार झाला आधी. म्हणजे पाणी वाचलं, तुमचं डोक्यात ताप वाचला. 72 दिवसामध्ये एवढा सुंदर गहू तयार झाला. मी आता मी म्हटलं की आपल्या वैदिकने कालावधी पिकाचा काय होतो, लवकर पीक तयार होतं. शेतकऱ्याला किती मोठा फायदा याच्यामध्ये. तेवढे फवारे कमी, तेवढं पाणी कमी, एवढं आदब कमी. पाणी तर एक वाचते 100%. बरोबर आहे. फवारे बी वाचते, 2 वाजता नाही, सगळं 25% वावर लवकर रिकाम होते. एखाद्या भागात समजा लवकर जर पाणी हटत असेल, त्यांना किती भारी आहे की नाही. व्हेरी गुड. ही माहिती फार महत्वाची. शेवट नंबर सांगा तुमचा सगळ्यांना. माझं नाव संदीप पाटील, मोबाईल नंबर 9767190166. कधीपासून वापरतो तुम्ही? मी आता एक प्लॉट वापरले काकडीला नवीन. काय अनुभव? काय अनुभव एक नंबर आहे. एक नंबर काय म्हणजे टेस्टला म्हणा किंवा ते फुलं जे लागलेत का नाही, फुटवे किती याच्यामध्ये? फुटवे पण भरपूर होते. फक्त काय झालं होतं, मला माहित नव्हतं. मी आधी रासायनिक बेडला वापरलेलं आणि तिथून परत मी चालू केलं होतं. चालू केलं होतं. पण तरी पण रिझल्ट कसा आहे? चांगला रिझल्ट आहे. बरं, आता सगळं बदलणार आहे, क्वालिटी वगैरे सगळं. 100%. अच्छा. आणि तुम्ही कशाला वापर? मी आता सुरुवात चर्चा झाली सांगितलं त्यांना. तुमच्या गावात आता चर्चा व्हायला लागली. अच्छा, काय वाटतं तुम्हाला, हे केमिकल पेक्षा वेगळं काय? एक नंबर आहे केमिकल. हा, भविष्य आहे. उज्ज्वल भविष्य. म्हणजे जर असं जर रेग्युलर जर आता समजा यांनी काकडी सांगितलं, कोणी दोडक्यात सांगितलं, कोणी ऊसात सांगितलं, कोणी गव्हात, आता बघितलं आपण यांची पपई एक नंबर आहे. म्हणजे कुठलंही पीक घ्या, पिकाची क्वालिटी आणि खर्च. हा जीव केवढा आहे, हा खाली जीव केवढा की
झाडाचं खोड केवढं गेले साईज किती मोठी हा म्हटलं तुम्हाला 5 मिनिटं चला. हे शायनिंग पण याच्यावरती हा पिकायला सुरुवात झाली की नाही एखादा अर्ध ह्याच झाडाला नाही असं तुम्ही हा कडावर गेला तरी काय अडचण नाही. हे बघा खाली साईज पास म्हणजे तरी पण माझ्या तुम्ही 100% नाही अजून म्हणजे फुल ताकद नाही अजून फुल ताकद वापरलेलं नाही माहिती म्हणजे दुसरं काही वापरेल नाहीये पण ताकद फुल नाही वापरली असं इथे तिघा पण वापरताय बरोबर आहे. तुम्ही कधीपासून वापरताय सगळं टेक्नॉलॉजी 4 वर्ष झाली. ह्याच्यातच माळव घेतले मी, वांगी, बर भेंडी. तुमचा पायकुड किती खाली गेलाय बा हे बघ. सर ह्याच्या अगोदर का नाही हा कलिंगडाचा प्लॉट घेतला होता बर आणि पूर्ण तो केमिकल वर होता. कलिंगड घेतलं होतं मी यात हा केमिकल वर. माझा खर्च झाला 70,000. किती गुंठ्याचा हे 20 गुंठ आहे. 20 गुंठ्याचा 70,000 केमिकल वरच सांग. बर बर आणि मला मिळाले 58,000. सर त्यांचं अर्धा एकर साठी वॉटर सोल्युबल एका वेळी 10-15 किलो देत होते अर्धा एकरला. तुमच्यासारखीच परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांची तर हाय त्या बेडवरती मी हे घेतलं होतं कारले बर आणि ते वापरलं. एकदम पूर्ण कठीण झाली होती जमीन. बर पाय टाकलं की ह्याच्यापेक्षा खाली असं जात होतं. म्हणजे एकदम मऊ झालं म्हणजे कडक जमिनीला मऊ पण आला मऊपणा आला म्हणजे सगळं क्षार तुमचे निघून गेले. म्हणजे त्याने 5 फुटावर लागण केली होती. 5 फुटामध्ये एक झाड मेलंय, 15 फुटावर एक झाड. गॅप असा होता सर की म्हणजे आम्ही प्लॉट विजिटला आलो होतो पहिल्यांदा ज्यावेळी म्हणजे कलिंगडाचं पीक झाल्यानंतर कारलं घेतलं. कारलं लावलं यांनी काय असंच टाकलं होतं आम्ही. म्हणजे आता म्हटलं कशासाठी करायला लागले ते असं आमचं हे झालं. तुम्हाला वाटलं इथं एक हे तिथनं पुढे 20 फुटाचा गॅप तरी सगळा भरून निघाला पूर्ण. त्याचा व्हिडिओ पण आहे सर आपल्याला त्या प्लॉटचा. बरं मला एक सांगा पपई तुम्ही जी केली ह्या पपई मध्ये आज तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली याला? कृषी अमृत टाकले, मायक्रो चार्जर. कृषी अमृत किती बॅग टाकले याला? त्याला आता 16 बॅग झाले. किती बी डोस टाकले सगळे? 2 डोस. किती महिन्यात झाला आता? भर लावताना एकदा आणि त्याच्या अगोदर एक महिना 1.5 महिना झाला टाकून. नाही टोटल प्लॉट किती महिन्यात झाला? 7 महिने. 7 महिन्यामध्ये 2दा टाकले पूर्ण झाले. 6 महिन्यात 2दा टाकले. तसं 6 महिन्यात किती वेळा जायला पाहिजे? 3दा डोस जायला पाहिजे. म्हणजे अजून जर एक डोस टाकला तुम्ही तर वरची कळी सुकणारच नाही. हा आता हे टाकायचं म्हणलं तर कसं टाकायला पाहिजे? आता सोपं इथे नाही आहे फक्त एवढं करायचं बस संपला विषय. हे असं एवढं हलवलं मी. हा हे बघा एवढं हलवायचं बस. हलवलं त्याच्यावर खत घेतलं आणि असं टाकून दिलं एक थर. परत माती दोन्ही साईडला टाकायला लागणार. हो दोन्ही बाजून टाकून द्यायचं. असं एवढं जरी केलं ना तुम्ही माती पण तुमची डायरेक्ट चहा पावडर होय. हा बघा मुळी बघा पांढरी मुळी आहे का? तुम्ही आता जर बेसल टाकला ना लगेच तुफान सुटलं. हे मध्ये पिवळे पडतं ना पानं ते बंद होईल सगळे. म्हणजे तुम्हाला पान नाही भेटणार पिवळं. काय होतं ताकद संपतील लगेच त्याची. माल बघा ना तुम्ही काय हा एक पपई 3 किलो असली तरी 2 किलो 3 किलो 2-2.5 किलो बरोबर आहे. आणि किती महिने झाली म्हणे? 6 महिने पूर्ण. बरोबर आहे ना. मग आता आणि दुसरी गोष्ट ह्या कंडिशनला तुम्ही शेजारी प्लॉट पाहिला व्हायरसचं किती प्रमाण आहे ते जागेवर थांबून जाईल. याला अजून एक गोष्ट डिसीज फायटर एनर्जी बुस्टर नाही परवा मारलंय आम्ही. ड्रेंचिंग करायचं शक्यतो ड्रेंचिंग 70% करायचं. फवारी फार कमी मारायची. फवारा फक्त इन्स्टंट चार्जरचा घ्यायचा. इन्स्टंट चार्जरचा फवारा घ्यायचा. किती झाली फवारी? इन्स्टंट चार्जरचे नाही झाले. इन्स्टंट चार्जरचा फवारा घ्या आणि त्याची शायनिंग बा किती वाढत हे डायरेक्ट पांढरं होईल पूर्ण पपई. आणि चव त्याची डबल वाढेल डायरेक्ट इन्स्टंट चवीला फरकच राहतो काय जरी घेतलं तरी ते. बरोबर आहे ना. असं म्हणजे तुमचे तिन्ही पण प्लॉट एकदम एक नंबर आहे. आता तुम्ही ड्रोन मध्ये पाहिले असेल. हा आणि सांगितलं त्यांनी मला म्हणजे तिन्ही पण प्लॉट तुमचे सोबत आहे आणि तिन्ही पण समाधानी आहे. तुम्ही बेसल डोस आहे ना दर 2 महिन्यात जर घेतला तर एकही व्हायरस शिल्लक राहणार. किती प्रमाण तुम्ही किती घेता आता? मी 8 घेतले. 5 जर घेतलं तरी पुष्कळ आहे. 5 तुम्ही रेग्युलर जर टाकत असाल तर आता तुमचा गॅप पडलाय ना थोडी वाढवा थोडस 7-8 टाका आणि त्याच्याबरोबर कमीत कमी याला 3 पाकिट तरी जायला पाहिजे. RNPH त्यांना सांगितलं महिन्याला तुम्ही जर 2 महिन्यात घालणार आहे ना महिन्याला तुम्ही निम्मी पोते घाला पण घाला. वॉटर सोल्युबल आहे ना. आता थंडी आहे ना थंडीला बेसल जास्त भरायचा. वॉटर सोल्युबल तुम्ही जेवढा खर्च करतो ना तेवढाच खर्च करा. बरं तुम्हाला आता समजा नाही ना अर्जंट जमत सॉइल चार्जर मध्ये RNPH भिजत घालायचं. 1200 ml सॉइल चार्जर मध्ये 1 पाकिट 600 ग्रामचं भिजत घालायचं दुसऱ्या 1200 ml मध्ये N न्यूट्री तिसऱ्या 1200 ml मध्ये
पेस्ट क्लिनर 412 ml मध्ये बरोबर आहे. आता तुमचं समजा तुम्हाला क्वालिटी पाहिजे, परत एक 5 करा क्यू क्वालिटी चार्जर, असे 6 लिटर तुम्ही सॉइल चार्जर जाईल. आणि हे एक, आणि त्याचं ड्रेंचिंग करा हाताने, असं इथं ड्रेंचिंग करून टाकायचं. एवढं झालं. सध्या किती झाड आहे तुमचे? 600 झाडे, 1200 लिटर पाणी करायचं. इकून 1 लिटर तिकून 1 लिटर, ते पाणी अमृत जलचं करायचं. एवढा एक डोस करा आणि पोपई पा, तुमची वरची शेंडे ना बदलून जाते. हे जे झाड आहे ना हे व्हायरसचं, हे व्हायरसचं झाड होण्याचं कारण फक्त एकच आहे, इथे न्यूट्रियनचं प्रमाण काय झालं कमी पडलं. जिथं न्यूट्रियनचं प्रमाण कमी पडतं तिथं व्हायरसचं प्रमाण लगेच ऍक्टिव्हेट होतं. व्हायरस सगळीकडे, फक्त इथं ऍक्टिव्हेट झाला. तुम्ही ह्याच झाडाला जर बेसल स्ट्रॉंग टाकला ना, ही झाड इथून पुढे निवडून जाईल. सगळा खेळ ताकदीचा आहे, कमजोरीमुळे रोग येतो, लक्षात ठेवा. बरोबर आहे? हा ठीक आहे, चला नमस्कार.